घडणं तयार झाला आहे बघा. प्रतीक चढतोय वर, आता काढतो तो. त्याच्या वरचं डोक्यावरचं ते पण तोड. हां तो केळी काढली आहे, पिकतील लगेच आता 2 दिवसात. तेव्हा ती केळी पण टाकली तोडून. तर आता बघा आणि एक केळीचा घड आहे, पण थोड्या दिवसांनी काढला पाहिजे, नाही तर सगळ्या एकदमच पिकतील. आज आहे रविवार, आता ठरलं की चिकन आणायचं. तर जातो लगेच चिकन घेऊन येतो. चला. म्हणजे आंघोळ वगैरे सगळं आवरून झालं आहे, देवाची पूजा पण केली आहे. आता मस्त जरा नाश्ता वगैरे करतो, जरा काम आहे ती आवरून घेतो. चला. काल सावंतवाडीला जाऊन आलो तर गाडी बघा किती खराब झाली आहे सगळी. सगळा चिखल उडाला आहे. तर पाणी मारतो आणि आत टाकतो गॅरेजमध्ये. आता गाडी वगैरे धुवून वगैरे गॅरेजमध्ये घातली आहे आणि आता ना खूप गरम व्हायला लागलं. बाहेरनं ऊन भरपूर आहे. जरा जातो आणि फॅन खाली बसतो मस्तपैकी जरा. आता जेवण तयार झालं आहे. आज ना मस्त चिकनचं जेवण आहे. आता जाऊन लगेच जेवून येतो. चला. तर आता बघा मला तर काय फोडी आवडत नाही, त्यामुळे मस्त रस्सा आणि चपाती खातोय. आता जेवण वगैरे मला झालं आहे. आता आलो मी रूममध्ये, जरा आराम करतो आणि भेटतो तुम्हाला. चला. आता मी चाललो आहे लग्नाच्या रिसेप्शनला. काय बघा मस्त तयारी वगैरे झाली आहे माझी. आता निघतो. तर 8 सव्वा 8चा टायमिंग आहे. लगेच जातो आणि येतो. चला. अरे वा वा. आणि दादाने हात वरती केलेला आहे. मध्ये सिद्धेश भाई ना हर्षदाजी पसंत आल्या होत्या आणि जेव्हा पसंत म्हणजे सिद्धेश भाई तुम्ही पण लागत नाही आणि तुम्ही पण लागत नाही. हे अरे भाई सिद्धेश भाई त्या इतक्या कॉन्फिडन्सनी सांगतायत म्हणजे सिद्धेश भाई आमचा थोडासा रागीट आहे आणि रागीट सिद्धेश आणि हर्षदासाठी. आता प्रोग्राम वगैरे सगळा झाला आहे, जेवतो आणि निघतो घरी जायला. आता मी रिसेप्शन अटेंड करून घरी आलो आहे. आता लगेच एडिटिंग वगैरे करतो आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.